क्या मोक्षमूलम गुरोर्कृपा कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवद्भवादिं सहितं नमामि भवद्भवादिं सहितं नमामि भवद्भवादिं सहितं नमामि। नाम ऐसे सार नाही, नाम ऐसे सार नाही, विचार करुनी पाहे देही, सुलभाहुनी सुलभ गोड गोड आहे नाम, परिहे घ्यावे प्रेमयुक्त, प्रेमे आनंद होय प्राप्त, सुलभाहुनी सुलभ गोड गोड आहे नाम। लक्ष्मण मने शूर, लक्ष्मण मने शूर, झाले विजयी निर्भोर, सुलभाहुनी सुलभ गोड गोड आहे नाम। शिवार जगज्योति महात्मा शिवाचार्य भाई नाम ऐसे सार नाही, विचार करुणी पाहे देही, सुलभाहुनी सुलभ गोड गोड आहे नाम। अद्भुत प्राप्त प्रसंगी चिंतन सेवेकरता निवडलेला अभंग, वैराग्याचे महामेरू संत सम्राट शिवसंत श्रीसंत जालना जिल्ह्यामध्ये परतूर तालुक्यामध्ये धोतर जोड्याची आष्टी, या आष्टी ग्रामामध्ये एका साध्या पुण्याच्या कुळामध्ये त्यांचा शिवसंतांचा जन्म झाला। असे शिवसंत श्रीसंत वैराग्याचे महामेरू महाभगवत भक्त चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न ज्ञान श्रेष्ठ शिवसंत लक्ष्मण महाराजांचा गाथा या ग्रंथातील उत्कृष्ट असा नामपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग शिवेकरता निवडलेला आहे। शिवसंत लक्ष्मण महाराज या अभंगामध्ये नामाची व्याप्ती सांगतात। नामाचे सार नाही, विचार करुणी पाहे देही, सुलभाहुनी सुलभ सोप्या होऊन सोप असं म्हणतात नाही का। गोड गोड आहे नाम। प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड नामयज्ञ सोहळा, नाम यज्ञ सोहळ्यातील वर्ष 27वा आहे आणि 27व्या वर्षातलं हे पहिलं पुष्प आहे। जास्त मोठा नाही आला तर चालेल, पण गोड आणि मधुर आवाज आला पाहिजे। एवढ्या लोकांना जरी ऐकू आलं तरी खूप झालं, गावातल्या लोकांना ऐकू जावं असं काही माझं ऐकू नाही। बिचारे घरी झोपी गेले, त्यांना त्रास देण्यात मतलब नाही।
का नाही? कीर्तन आपण एवढे आणि एवढ्याला ऐकू आलं तरी चालतंय, फक्त गोड आणि मधुर आवाज आला पाहिजे. शिवार कसं असते माहिती आहे ना, मला काही तुम्हाला त्रास द्यावा किंवा तुमचं काही असं बोलावं असं माझा उद्देश नाही. पण कसं असतंय, बाई सुगरण असावी लागती, बरं काय? बाई सुगरण असावी लागती, वाढणारा उदार असावा लागतो आणि जेवणाऱ्याला रसज्ञान असावं लागते. बरोबर आहे का नाही? आता बाई सुगरण आहे पण वाढणारा उदारच नाही. मला एकदा असा प्रसंग झाला, बाई सुगरण होती, सुंदर स्वयंपाक झाला, पण वाढणारा उदारच नव्हता. देव का मला म्हणाला पुढेच चाललाय. मी म्हणलं देव कशाला म्हणाले, तो वाटला ना. सांगण्याचं माझा मतलब असा आहे की बाई सुगरण पाहिजे, वाढणारा उदार पाहिजे आणि जेवणारा रसज्ञानी पाहिजे. बरं, बाई सुगरण होती, वाढणारा उदार होता, पण जेवणाऱ्याला त्याची अक्कल नव्हती. भानगड अशी होती, मला पात्रावर टाकलेलं सगळं गव्हाणी गेल्यावर पोटात एकच होणार झाला. डाव्या हाताने सगळं एकच कोरडे, उजव्या हाताने कोरडा खाऊन आले आणि जेवण झाल्यावर कोणाकडून जाता लावून लागले. बाई काही तशी सुगरण नव्हती. तसं त्याच्यावर माझा विषय ठेवत का, थोडं विषय लक्षात घ्या. त्याला सगळ्या गोष्टी कारणीभूत असतात. तसं शिक्षण लागावं लागतं, तसं मस्तपैकी मधुर गोड आवाज यावा लागतो, सगळ्यांचा मेळ लागावा लागतो, तेव्हा हे सगळं गोड वाटतंय. नाहीतर तुम्ही मला नाही का महाराज काही पहिल्याच्या सारखे राहिले असं काही म्हणू नका. जाऊ द्या. साधारण प्रमाणात चालत आपल्याला अखंड नाम यज्ञ सोहळा, नाम यज्ञ सोहळ्यातील वर्ष 27वे आणि 27व्या वर्षातलं 27व्या यज्ञातलं हे पहिलं पुष्प आहे. भगवंताच्या चरणी समर्पित करीत असताना उपस्थित प्राप्त प्रसंगी या ठिकाणी ज्यांच्याकडे आम्ही अतिशय वैभवानं, अतिशय प्रेमानं, अतिशय करुणाद्र अंतकरणाने ज्यांच्याकडे प्रति राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य आपणजीकडे जसं पाहत होतो तसं ज्यांच्याकडे आम्ही पाहतो. आम्हा सर्व कीर्तनकाराचं वैभव म्हणण्यापेक्षा संप्रदायाचं वैभव, आमचं प्रेरणास्थान, आमचे आधारस्तंभ, बरं का, वेळोवेळी मार्गदर्शन करणारे, समाजामध्ये कसं जगावं, समाजाशी कसं एकरूप व्हावं आणि समाजामध्ये वागत असताना कशा पद्धतीने वागावं, तेव्हा समाजाची मन जिंकता येतील याचं प्रतिपादक ज्ञान जसं वडील त्या मुलाला देत असतात, तशा पद्धतीने संप्रदायामध्ये वागत असताना कुठल्या पद्धतीने तुम्ही वागलं पाहिजे याचं वेळोवेळी मार्गदर्शन करणारे ज्ञान भास्कर नाही का, शिवभक्तीपराय, शिवकीर्तनकार, शिवकथाकार भगवंत बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांच्याही मंगल वचनाला माझा आनंद प्रतिपाद आहे. परमस्नेही परमादरणीय शिवकीर्तनकार, अतिशय बरेच दिवसापासून महाराज या ठिकाणी व्यासपीठावर आहेत. असे परमस्नेही परमादरणीय ज्येष्ठ गुरुबंधू शिवभक्तीपरायण आमचे भोजन महाराज पळसकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझा विनम्र अभिवादन आहे. या ठिकाणी गायनाचार्य म्हणून उपस्थित असणारे श्री शिवभक्तीपरायण गान गोगिरा संजयजी महाराज दारेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझा विनम्र अभिवादन आहे. या ठिकाणी शिवभक्तीपरायण उमाकांतजी अण्णा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आमचे श्री शिवभक्तीपरायण माहेश्वर मूर्ती शिवभक्तीपरायण रमेश स्वामी या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आमचे अण्णा उपस्थित आहेत. बरीचशी मुनिजन, ज्ञानीव्रत, वयोव्रत, तपोव्रत, शिवसंत माते या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या मंगलमय
माझा अनंत कोटी प्रणिपात आहे. हा चिमुकला महेश मारुती कराड या ठिकाणी उपस्थित आहे. त्याही चिमुकल्याला माझा विनम्र अभिवादन आहे. कार्यक्रम लाईव्ह चालू आहे नाही का? असे लाईव्ह करणारे एसपी न्यूज साखूरकर छान छान त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन. या ठिकाणी शिष्टम आलेला सर्व माता पिता समस्त गावकरी मंडळ सर्वांना एक अनंत कोटी प्रणिपात करून सेवेला आपण सुरुवात करू. राष्ट्रपती बसवेश्वर शिवाचार्य जय वंदे गोपाल शिव हर 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 प्रस्तुत ग्रंथ प्रसंगी अभंगामध्ये विषय प्रतिपादित करीत असताना वैराग्याचे महादेव शिवसंत लक्ष्मण महाराज नामाची व्यापकता प्रकट करतात. काय करतात? नामाची व्यापकता प्रकट करतात. नाम किती श्रेष्ठ आहे, नाम किती सुलभ आहे, नाम घेण्याची पद्धती पण नाम घेतल्यानंतर परिणाम काय याची व्याप्ती महाराज अभंगामध्ये व्यक्त करतात. सज्जन मायबापांनो, जर विचार केला जीवनामध्ये सती त्रेता द्वापार आणि कली किती युग आहे? सती त्रेता द्वापार कली. ज्या सतीमध्ये सत्ययुगामध्ये ग्रंथयुगामध्ये मानवाला आयुष्य किती जर होत असा जर विचार केला तर 1,00,000 है ना, 1,00,000 वर्ष आयुष्य जिवंत झाला माणूस. त्रेतायुगामध्ये तोच माणूस 10,000 आयुष्य जिवंत जगू लागला. मी थोडं शॉर्टकट मध्ये सांगत चालेल. त्रेतायुगाचा अंत झाला, द्वापार युगाचा जन्म झाला. द्वापार युगामध्ये त्याच्यावरचं एक शून्य कमी झालं आणि मनुष्याला 1,000 आयुष्य प्राप्त झालं. 1,000 आयुष्य घेऊन जगणारा माणूस द्वापार युगाचा अंत झाला, कळीचा जन्म झाला, त्याच्यावरचं एक शून्य झालं. आयुष्य माणसाकडे फक्त 100 वर्षाचं राहिलं. किती वर्षाचं? 100 वर्षाचं. 100 वर्षाचं आयुष्य जीवन जगत असताना 100 वर्षाची गॅरंटी असेलच असा याचा अंदाज नाहीये. कशावरून? अल्पमती म्हणजे बुद्धी, बरोबर आहे ना? अल्पमती, अल्पभाव, अल्प आयुष्य जीवन जगणारा दलितला मानव, ज्या आयुष्याची ज्याच्याकडे गॅरंटी नाही, अल्पमती, अल्पभाव, अल्प आयुष्य जीवन जगणारा हा मनुष्य या मानवाच्या उद्धाराकरिता संत तुम्हाला मला वेळोवेळी एकच अशा प्रकारचे मार्गदर्शन करतात. सज्जन मायबापांनो, या कलीमध्ये 100 वर्षाची गणना करत असताना त्याच्यातली 25 वर्ष आमची खेळण्यात गेली. किती नाव? 25 वर्ष खेळण्यात गेली. 25च्या पुढं माझी मुलं, माझे घर, माझा संसार, माझी बायको, माझं याच्यात गेले. गॅरंटी आहे का 100 वर्षाची? क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. नाही का नाही? काही भरोसा आहे? काहीच भरोसा नाही. कशावरून? 100 वर्षाचं आयुष्य जरी प्राप्त झालं असलं
मनुष्य 100 वर्षापर्यंत टिकेल याची गॅरंटी नाही. जगामध्ये सगळ्या वस्तूची गॅरंटी आहे, पण बिगर गॅरंटीचा मालच एक आहे, फक्त ती म्हणजे मनुष्याचा जन्म. गॅरंटी आहे याची नाही ना. मग या बगर गॅरंटीच्या मालाबद्दलची अपेक्षा व्यक्त करत असताना संत तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. बरेच वेळा संतांनी हात जोडून विनंती केली, काही वेळा कठोर शब्द वापरले. अरे काय म्हणावं तुला नेमकं जीवनामध्ये? ज्या मनुष्य देहाला तू प्राप्त झाला तुला आत्मसुखाची प्राप्ती करता येत नाही, तर मला सांगा या कलियुगामध्ये तीर्थव्रत देव तीर्थव्रत दान केले जे पुष्कर, तीर्थव्रत दान केले जे पुष्कर, तीर्थव्रत दान केले जे पुष्कर, तीर्थव्रत दान केले जे पुष्कर. या कलियुगामध्ये श्रेष्ठ आणि सुलभ साधन सांगतात काय? तीर्थव्रत दान केले ते पुष्कळ. मला फक्त पुष्कळ केलं तरी पावे फळ नव्हे मोक्ष. अजून एक सांगू तुम्हाला, तीर्थव्रत नेमदान यज्ञाधिक न फळेची लेख न फळेची लेख नावी न फळेची लेख नावी. मुक्ती मुक्ती ज्ञान वैराग्यादी सर्व, मुक्ती मुक्ती ज्ञान वैराग्यादी सर्व, मुक्ती मुक्ती ज्ञान वैराग्यादी सर्व. आज लाभे वैभव नामावी, लाभे वैभव नामावी, लाभे वैभव नामावी. तीर्थव्रत नेमदान यज्ञाधिक न फळेची लेख नामावी. काय सांगितलं? नाम श्रेष्ठ सांगितलं ना. कशावरून? काय कारण आहे त्याचं जीवनामध्ये त्याचं कारण आहे. एक विचार करा. संत या सकल जीवाचा उद्धार हाच हेच त्यांचं ब्रीद आहे. त्या ब्रीदापोटी संत वारंवार तुम्हाला विनंती करतात, काही वेळा कठोर शब्द वापरतात. काय म्हणावे तुम्हाला ऐसे कैसे बोलणार, ऐसे कैसे मोड झाला, ऐसे कैसे मोड झाला. एके वेळी असं म्हणाले, फटले द्वारा पापिष्टा नाही घडली आत्मनिष्ठा. नाही का? असंही संत म्हणाले. पण काय मध्या पाठीमागचं कारण काय? एवढं सांगून सुद्धा नाही ऐकल्यावर काय केलं? आजोळी हात करी
अनेक प्रकारच्या माध्यमातून संतांनी तुम्हाला नामाची शक्ती सांगितली. का सांगितली हो? नामच घ्या असं महाराज का म्हणतात? काय कारण आहे त्याचं? हे बघा, शरीर शुद्ध होईल स्नानाने. कशाने? हे शरीर शुद्ध होईल स्नानाने, मन शुद्ध होईल नामाने, चित्त शुद्ध होईल ध्यानाने, अंतःकरण शुद्ध होईल दानाने. शरीराला शुद्ध करायचं असेल तर स्नानच करावं लागतं, मनाला शुद्ध करायचं असेल तर नामच घ्यावं लागतं, चित्ताला शुद्ध करायचं असेल तर त्या भगवंताचं ध्यानच करावं लागतं, आणि दुनियाने कमवलेलं धन जर शुद्ध करायचं असेल तर सत्याला दानच द्यावं लागतं. मी काय म्हटलं की मनाची शुद्धी करण्यासाठी भगवंताच्या नामाचं चिंतन करावं लागतं. अजून एक सांगू तुम्हाला, नामच घ्या असं सांगतात महाराज. ते नाम पवित्र आहे असं सांगतात. याचं कारण आहे, हे लोखंड आहे. हे काय आहे? लोखंड. लोखंडाचं सोनं करायचं असेल तर त्याला पोलिसच लागतो. लोहाने परिधाची धडी, लोहाने परिधाची धडी, लोहाने परिधाची लागतो. काय लागतो? परीस. कळतंय का माझं म्हणणं? या लोखंडाचं सोनं करायचं असेल तर परीसच लागतो, नाही का? कळा की ते का बोलतो? ऐकू येते का सगळ्याला? थोडे सभागृहामध्ये मोठा आवाज होत असतो, बाहेर बाहेर कार्यक्रम आहे का नाही? मोकळा आवाज. आता कुठे पाऊस आहे? ह्या परिसाचं, या लोखंडाचं सोनं करायचं असतं तर परिसच लागतो. पितळेचं भांड स्वच्छ करायचं असेल तर पितांबरीच लागते. दुधात लोणी काढायचं असेल तर त्याला दही करून मंथनच करावं लागतं, आणि या मनाची शुद्धी करण्यासाठी नामच घ्यावं लागतं. महाराज म्हणतात की हे नाम, नामाची व्यक्ती सांगत असताना महाराज म्हणतात की अगदी 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 त्याच्यासारखं दुसऱ्या जगतामध्ये सुलभ आणि सोपं साधन नाही, त्याच्यासारखा जगतामध्ये दुसरा सारभूत मंत्र नाही. कशाबरोबर? बघा की दुधामध्ये दोन्ही सार आहे. होय, दोन्ही तुला असतात. हात घालून करता येतं का? नाही. दुधामध्ये दोन्ही सार आहे, धातू मध्ये सोने सार आहे, दागिन्यामध्ये मंगळसूत्र सार आहे, सौभाग्याचा अलंकार जसं तिच्या कपाळावर तिचं कुंकू आहे, 72,000 नाण्याच्या कार्यरत असणारं शरीर, प्राण नावाची नाडी हे त्याचा सार आहे. तसं महाराज म्हणतात की नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ आणि सोपं जर काय असेल तर ते नाम आहे. महाराज नाम
नाही. कशावरून? प्रथमी व्यापक आहे. किती व्यापक आहे सांगता येत नाही. प्रथमीपेक्षा पाणी व्यापक आहे, पाण्यापेक्षा अग्नी व्यापक आहे, अग्नीपेक्षा वायू व्यापक आहे, वायूपेक्षा आकाश व्यापक आहे, आकाशापेक्षा सुद्धा नाम व्यापक आहे. किती सांगावं? प्रथमीपेक्षा पाणी 10 पटीने जास्त आहे, पाण्यापेक्षा अग्नी 10 पटीने जास्त आहे, अग्नीपेक्षा वायू 10 पटीने जास्त आहे, वायूपेक्षा आकाश 10 पटीने जास्त आहे, आकाशापेक्षा नाम अनंत पटीने जास्त आहे. म्हणून महाराज म्हणतात घेई घेई वाचे माय माझे, घेई घेई वाचे माय अमृतापेक्षा त्या वाचेला पुढे विनंती करू लागले घेई घेई वाचे माय माझे. पण बालपणी का असं झालं, मी काय म्हणालो, बालपणीचे मित्र एकदा बऱ्याच कालांतराने भेटले बाजारात भेटल्यावर एका मित्राने दुसऱ्या मित्राला शेरणा घातला, शेरणा काय चाललंय बाबूराव, काय चाललंय सकाळ, अशी चर्चा झाली. त्यानं म्हणला काय नाही, बरं आपलं मजेत आहे, मस्त आहे, निवांत आहे, सगळं आनंद आहे म्हणला. मग तुझं कसं काय? त्यानं म्हणला माझं मजेत आहे, आनंद आहे, सगळं व्यवस्थित आहे म्हणला. पण म्हणला काय म्हणला, पण आता पण म्हटलं की सगळं बदल आहे का नाही? पण म्हणल्यावर ह्यानं म्हणला पण म्हणजे काय नाही म्हणला, सगळं व्यवस्थित आहे, पण पुरीचं लग्नच होईना गेलं म्हणला. पुरीचं लग्न होईना गेलं होय म्हणला. मग ह्यानं म्हणला का पोरगी लंगी आहे का? त्यानं म्हणला लंगी नाही भक्कम आहे. मग काय डोळ्याला आंधळी आहे का? त्यानं म्हणला डोळ्याला डोळस आहे. मग दिसायला काय कुरूप आहे का? अरे नाही म्हणला, तुझं दिसायला एकदम सुंदर आहे. बर मग काय शिकली नाही का, आंधळी आहे का? अरे म्हणला पदवीधर आहे. मग स्वयंपाक येत नाही का? अरे स्वयंपाक तर सूर नाही म्हणला, सूर. मग सोयी का होईना गेले दादा? पायानं बंगावा, दिसायला सुंदर आहे, सुग्रण आहे, पदवीधर आहे, बघायला देखणी आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, मग सुईरी कसं होईना गेली आहे? त्यानं म्हणला नाकाचा बेपत्ता आहे. नाही कळलं का? काय करावी ती भक्ती सरदर्शने, नाक नाही ते वाया गेले. भक्ती लक्षणाने युक्त आहे, पण नाकाचा पत्ता नाही. हे का नाही? जसं नाक हे या शरीराचं सार आहे, तसं नवविधा भक्तीमध्ये नाम हे सार आहे. आणि त्या साराबद्दलचं महत्व महाराज अभंगाच्या
महाराज म्हणतात तुम्ही मनुष्याच्या जन्माला आला थोडा विचार करून पहा की नामासारखं श्रेष्ठ सुलभ साधन या कलियुगामध्ये दुसरं नाही. श्रेष्ठ आणि सुलभ असं साधन दुसरं या कलियुगामध्ये नाही. तीर्थाला जाणं सोपं नाही, व्रत करणं सोपं नाही, नेम करणं सोपं नाही, तीर्थ व्रत नेम दान करणं तर त्याच्याहून सोपं नाही. मी काय म्हणलं, यज्ञानी कर्म करणं हेही सोपं नाही, पण त्याच्यात सोपं साधन आहे. महाराज म्हणतात तुम्ही फक्त एकच करा. काय करा? फक्त टाळी वाजवा, भगवंताच्या नामाचं चिंतन करा. नामाचं चिंतन केलं तर परिणाम काय होतो सांगतो तुम्हाला. संजय महाराज डिसेंबर महिन्यामध्ये सुनबाईचं लग्न झालं. महेश, सुनबाईचं लग्न झालं म्हणजे नामपुराचं लग्न झालं की सुनबाईचं लग्न झालं. आता मी थोडं उलट बोलायला बरं काय. सुनबाईचं म्हणजे मुलाचं लग्न झालं, सुनबाई असं ना. मग योगायोगाने आता झालं सुनबाईचं डिसेंबर महिन्यामध्ये लग्न झालं आणि मार्च महिन्यामध्ये तिला 3 महिने झाले. कळलं का माझं म्हणणं? जाणून घ्या. मी कशासाठी सांगायला थोडं विषय लक्षात घ्या. मार्च महिन्यामध्ये 3 महिने झाले. डिसेंबर सोडला, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिने झाले. 4थ्या महिन्यात डॉक्टरकडे घेऊन गेलं. डॉक्टरनं तपासणी नाडी, ओके, सगळं ओके, बाळाची वाढ चांगली आहे, काळजी घ्या असं म्हणलं डॉक्टर. आता घरी गेल्यानंतर तुम्ही काय करणार? मग असं जर म्हणलं तर काळजी घेणार का नाही? जिना करायचा नाही, ओझ उचलायचं नाही, पलंगावरून खाली उतरायचं नाही, मालिका ते मालिका पाहिजे, दुसरं काही करायचं नाही, नाही का? मालिका पाहिजे, मस्त पैकी हलकं खायचं नाही आणि मस्त पैकी आराम करायचा. योगायोगानं 7व्या महिन्यामध्ये सजवलं, म्हणजे त्याला काय म्हणतात? डोहाळे जेवण. अख्खं गाव जेवायला, डोहाळे जेवण झालं, सजवलं, डोहाळे जेवण झालं. 9 महिने 9 दिवस संपले. पहिला वेदना चालू झाल्या, दवाखान्यात नेलं, डॉक्टरनं तपासलं आणि डॉक्टरनं म्हणला अवघड आहे. हे कशासाठी सांगा खबर काय? डॉक्टर म्हणला अवघड आहे. काय झालं? मूल आडवा आहे. काय करावं लागेल? शिजर. अलीकडे ह्या 10-15 वर्षामध्ये असं विषय व्हायला मुलं आडवेच आहे, शिजरच आहे सगळं ना. जाऊ द्या, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. योगायोगानं असं झालं. डॉक्टर म्हणला सीझर, ते म्हणले करून टाका. आता करून टाका म्हणल्यावर सीझर केलं आणि किती टाके पडले? 16 टाके पडले. सुंदर मुलगा जन्माला आला. 71,000 बिल झालं. किती झालं? कळलं का? जाऊ भरला बरं, तेच म्हणाला 71,000 बिल झालं. बिल ठीक आहे. आता 71,000 बिल झालं. त्याच घरामध्ये एक मांजरी होती. कोणती मांजरी? मांजरी गर्भवती होती. हिनं 71,000 बिल दवाखान्यामध्ये केलं की तिकडं मांजरीनं तिला जन्म दिला. एकच नाही, 3 पिढ्याला जन्म दिला. किती पिढ्याला? 3.
तिला ना तिला चढायची चिंता नाही, उतरायची चिंता नाही, थंडीची चिंता नाही, गारव्याची चिंता नाही, बेडरेस्ट करण्याची चिंता नाही, मालिका बघण्याची चिंता नाही. तिची धावपळ सगळं चालूच आहे. ह्या कुंभ्यावर त्या कुंभ्यावर, त्या माडीवर या माडीवर सगळं चालूच आहे. जाऊ द्या, मी आपले ते बोलायचं नाही. योगा योगाला असं झालं. ही डिलिव्हरी झाली, हिच्या पायात वाच, हाताला स्वाद, डोक्याला स्कार्फ, खायला डिंकाचे लाडू, खोबराची कीस, येत केला, पायात चप्पल, थंड पाणी नाही, कोमट पाणी, दुधात साखरेचं प्रमाण मर्यादित. जाऊ दे, मी काय सांगणार तुला, कशासाठी सांगणार तो लक्षात घ्या. योगायोगाने एवढी सहायता केली आणि ज्या मांजरीनं 3 पिलाला जन्म दिला त्या मांजरीनं स्वतःची जीभ काढली आणि स्वतःच्या पिलाच्या अंगावर जमलेली घाण स्वच्छ केली. बरं, आता मला सांगा, मांजरीचं पिल्लू गोडस आहे का त्या मौलीचं लेकरू गोडस आहे? बोलताव का जाऊ आता? मांजरीचं का? नक्की नक्की सांगा. आता तुम्ही म्हणता मांजरीचं पिल्लू गोडस आहे. मांजरीनं स्वतःच्या तोंडातली जीभ काढली आणि त्या जीभीनं स्वतःच्या पिल्ल्याला एकदम स्वच्छ आणि पवित्र केलं, तर ती पिल्लं चांदीसारखी सोन्यासारखी चमकू लागली. काय पवित्र आहे? महाराज म्हणतात, जसं मांजरीने स्वतःची जीभ काढून पिल्याच्या अंगावरची घाण काढून जसं त्याला स्वच्छ आणि निर्मळ केलं, तसं भगवंताचं नाम ज्या जीभेनं घेतलं जातं ती जीभ त्याला पवित्र आणि पावन करते. म्हणून नाम सार, म्हणून नाम सार आहे. महाराज म्हणतात, या नामासारखं दुसरं पवित्र साधन या जगतामध्ये नाही. म्हणून नाम ऐसे सार नाही, विचार करुणी पाहेनी. बरं का? महाराज म्हणतात, तुम्ही जन्माला आला तर विचार करून पहा. कशावरून म्हणतो मी की जीवनामध्ये ज्या नामाने सांगू, एक विचार करा, हेच भजन, हेच भजन मनमोहन माऊलीनं केलं, हेच भजन ज्ञानोबानं केलं, हेच भजन संत लक्ष्मण माऊलीने केलं, हेच भजन संत शिवदास माऊलीने केलं, हेच भजन हरिश्चंद्र राजाने केलं, हेच भजन ताराबाईने केलं, हेच भजन नाही का, हेच भजन कुणी केलं? माझ्या राष्ट्रसंतांनी केलं. ते संत पदाला प्राप्त झाले. नेमकं एवढं भजन करून झाला. आता मला वाटतं हे 27 आहे. 27 नव्हे किती होत आहे? गणित माझं कच्चं आहे म्हणून विचारलो. 27 न कोणचे 53. म्हणजे आता जवळ जवळ इतके चिंतन आपण ऐकले, ऐकू लागलो. एवढेच नाही ऐकलं, कोळेगावला ऐकलं, इकडं ऐकलं, तिकडं ऐकलं, भरपूर चिंतन ऐकायलो. मग मला सांगा, एवढं नाम चिंतन करायलो, गळ्यात टाळा घालायला, गळ्यात माळ घालायला रुद्राक्षाची, इष्टलिंग धारण करताना, युक्तीचे पट्टे ओढताना, नाही एवढं सत्यामध्ये पंगत आहे, अन्नदान आहे, पहिल्या पंक्तीला जेवण चालू आहे. एवढ्या सगळ्या भाकरी करून जे अजून काही फरक पडला गेला, नेमकं कारण काय मला उग एवढी गळ्यामध्ये रुद्राक्षाची चप्पल माळ घातल्यावर, भस्म लावल्यावर उग समाधान तर मिळालं का जीवनामध्ये? आपल्या समाधान होय नाही? उग चिंता तर गेली का बाजूला? उग दुःख तर गेलंय का? दारिद्र्य तर पळालंय का? उग दुसऱ्याची निंदा करायची तर थांबलंय का? दुसऱ्याचं चांगलं बघितल्यावर पोट दुखायचं तर थांबलंय का आपलं? एकच कसं आहे म्हणाला, एवढे नाम चिंतन करू आपण. महाराज म्हणतात, या नामासारखं श्रेष्ठ साधन नाही. कशावरून? अरे नाम घेतल्याबरोबर ज्याने आपल्या बापाचा वध केला, कोण? चंडानं. ज्याने बापाचा वध केला, पण नामाच्या पवित्रतेने बापा सकट करण्याचा गेला. कळतं ना तुम्हाला? हे नाम ज्याने बापाचा वध केला आणि त्याच नामानं कैलास प्राप्त
करून दिलं, एवढं पवित्र नाम आहे, मग आमच्या जीवनात दुःख तरी पाडण्यात आहो का नाही? एवढे सत्य कोणाला मला सांगा, थोडे डोळे उघडा, डोळे उगाच चिंता तर गेल्या का संसाराची? एक आजी म्हणलं माय माझ्या बंट्याचं कसं होईल, मी गेल्यावर माझ्या बंट्याचं कसं होईल. म्या म्हणतो तू जाऊन बघ, काहीच होत नाही. हिनच बिस्किट खाऊ नाही त्याची, आणि त्याची चिंता कोणाची? मला म्हणायचंय काय, चिंता करतो आपण कशाची? संसाराची. पण जाऊ द्या, चिंता करावी का करू नये? महाराज म्हणतात संसाराची चिंता करूच नाही, कारण संसार येताना नव्हता, संसार जाताना नाही. संसार कशासाठी आहे? संसार कसा आहे? येणं जाणं म्हणजे संसार आहे. मग येताना दुःख आहे, जाताना दुःख आहे. दुःखाची चिंता करावं का इथं बसून माझा बंट्या कसा होतो, की माझा फलाना कसा होतो, की दिसताना कसा होतो, की याची चिंता करण्याची गरज नाही. मला सांगा ना, मग जीवनामध्ये एवढं भजन करू लागला, एवढे कीर्तन ऐकू लागला, एवढे सत्य करू लागला, गावागाव एवढे महाराज नवीन बोलू लागला, वर्षाला एक महाराज येऊ लागल्या, नाही का नाही? एका महाराजाचा नंबर एका वर्षाला की 10 वर्षाला नंबर येतो. एवढे महाराज बोलतो, काही परिणाम आहे का? परिणाम काही परिणाम नाही. का समोर नेमकं? महाराज म्हणतात त्याचं भरम चुकलंय, भरम चुकलंय म्हणून जीवनामध्ये दुःख आहे. ते दुःख तुम्हाला चुकवायचं असेल तर एकच काम करा, काही करू नका माय बापानो. या कलियुगामध्ये एकच साधन आहे, शिव शिव वाचे सतनाम, शिव शिव वाचे सतनाम, शिव शिव वाचे सतनाम, शिव वाचे शिव शिव आठवा म्हणतात. तुम्ही काही आठवू नका, तुम्ही वाचेला फक्त एकच काम करा, शिव शिव वाचे सतत आठवा. कशासाठी आठवावं? आपण सोयाबीनची रास केली, कशाची? आपल्याकडे सोयाबीन असते का नाही? सोयाबीनची रास केली, सोयाबीनची खती घरात मारली, घरात मारल्यावर त्या सोयाबीनच्या खतीत त्या बियाणाला किती दिवसाला अंकुर येईल? शिवल्या जागी अंकुर येतो का? येत नाही. कारण त्याच्यामध्ये अंकुर नाही आहे. मग जरी अंकुर असलं तरी ती भारी आहे का बरं? का बरं? हे आम्हाला कळालं, आपण सेकंडला कशाला असतो? त्याच्यामध्ये अंकुर नाही का? अंकुर आहे, पण त्या अंकुराला ओल्या मातीची संगती लागल्याशिवाय ती जसं अंकुर प्राप्त होत नाही. तसं महाराज म्हणतात, या नामाचं प्राबल्य वाचिनी सातत्याने स्मरण केल्याशिवाय या देहाचा देव प्रगट होत नाही. शिवाय हे सगळी साधनं सुद्धा करता करायला आपण नाम घेणं सुद्धा करताय, चिंतन करणं सुद्धा करताय, ध्यान करणं सुद्धा करताय, भजन करणं सुद्धा करताय, अन्नदान करणं सुद्धा करताय, संगती करणं सुद्धा करताय, नाही का? या सगळ्या गोष्टी, सगळी साधनं आपण सुद्धा करता करायला लागलो. एवढी साधनं करून सुद्धा जर सुखाची प्राप्ती होत नसेल तर म्हणजे काय? विचार करा ना. महाराज म्हणतात की तुम्हाला मनुष्याचा जन्म प्राप्त झाला आहे, थोडा विचार करून बघा, सांगा त्याला.
सांगाया मनाला देवाला सांगाया मनाला काही साधन करा येवनी जन्माला काही साधन करा येवनी जन्माला सांगा त्याला त्या देहाला त्या मनाला त्या वेळेला सांगा अरे बाबा तुला मनुष्याचा जन्म प्राप्त झालाय काहीतरी विचार कर आणि विचार करून या कलियुगामध्ये जप करणं तीर्थाला जाणं भक्त वैकल्य उपासना करणं नवे नवे अनुष्ठान योग प्राणायाम करणं या गोष्टी सोप्या नाहीये त्याच्यातलं एकमेव सोपं साधन जर काय असेल तर ते नाम आहे पण ते नाम आहे तरी कसं सुलभामुळे सुलभ गोड गोड आहे ना किती सुख सोपं आहे नाम आमची एक अशी पराकाष्ठ आहे महाराज रोग जाये तुझं साखरे तरी कडू निंबस का द्यावा भारत नाही का एखादी आजार जर दुधानं साखरेनं झाला असेल तर त्या माणसानं मी लिंबाचा पाला पेतो म्हणणं हे जसं अज्ञान आहे का नाही तसं महाराज म्हणाले तुम्ही तीर्थाला जाऊ नका व्रत उपासना करू नका हो भक्ती मुक्तीच्या मागे लागू नका ज्ञान व्हावं असा त्याचा उद्देश धरू नका ज्ञानाविना मोक्ष भरेची इच्छा ऐसा हा संशय धरू नये महाराज म्हणतात दरगळूनी अंत पाठ करी भावे तोही ज्ञान पावे श्रीमंत ऐका नाही आणि बाबा काही जरी तरी कळालं तरी चालतं पण एक मात्र करावं लागेल काय भाव शुद्ध ठेवावा लागेल भाव शुद्ध ठेवून जर विश्वास ठेवून भगवंताच्या नामाचं चिंतन केलं तरी सुद्धा त्याचं सार्थक आहे कसं सांगतो तुम्हाला एक बचत गटाची मावशी ती मावशी हे माहिती मला झोपू आहे का झोप नको काय असं बसतातच का बसतातच आहे त्यांचं का बर 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 बर
लक्ष्मीच्या पुढचं खेळणं बसले आणि बसल्या बघा हलणं नाही बोलणं नाही काय मस्त आहे का नाही असं आहे काय असं ते लक्ष्मीच्या पुढे तेवढं खेळणं असतंय आणि तेवढं तळलेलं असतंय खायला असतंय सगळं काही कमी असतंय का लक्ष्मीला तेवढं खाल्ल्यावर भजन करावं का नाही आलं टाळी वाजवून असं काही वाजवं का नाही तेवढा फराळ खाऊन तेवढं नैवेद्य ठेवून 16 प्रकारची भाजी करून 2-2 हजाराची नोट हातात देऊन गळ्यातले सगळे सगळं तिच्या गळ्यात घालून एवढं घातल्यावर उड्या मारावं का नाही हा तेवढं सगळं करून घेऊ का काय करावं त्या लक्ष्मीला अवघ कीर्तन बसल्या हाताने टाळी वाजवायची बसल्या बसल्या टाळी वाजवायची टाळी टाळी भजन करतात एवढं तर माणसाला जन्माला आले कीर्तनाला बसल्यावर उभं बसून टाळी तर वाटली जाऊया बोलू काय विषय आपला बचत गटाची मावशी सांगणार बचत गटाची मावशी इकडे आहेत का बचत गट कुठून आले ते बघा उमा गावात नाव झालं तुम्ही काही बाई परत सारखावली की साहेबच परत सारखावली की साहेबच गोष्ट नाही दुसरी आता घरात परत सारखावली की साहेब बचत गटाचे अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष का सदस्य साहेबच ऐका असली एक मावशी रस्त्यावर उभा राहिली कुठं रस्त्यावर हातात लेकरू त्या बाजूला परस परस अडकवले हातात लेकरू घेतले आणि रस्त्यावर उभारले रस्त्यावर तिकडून एक माझ्यासारखा बैलगाडी घेऊन येऊ लागता बैलगाडी रस्ता नगर उताराचा होता असा उताराचा रस्ता आणि बैल बांधून होती काही दिवस झालं बैल बांधून होते आता बांधून असलेले बैल काही माझं झालं नाही एवढा ती बैल इतके जाऊन निघाले मालकाने बक्कल प्रयत्न केला कासरे वाढायचा असं जोर लावून कासरे वाढलं वळता बैल दौडच त्यांना कसलीच परवा वाटणार गेली वळता दोन्ही बैलाची आता बैल थांबतील का आता बैल एवढे पळू लागले त्या गाडीवाल्याने विचार केला आता काहीच करू नये म्हणजे त्या मावशीच्या अंगावर त्या लेकराच्या अंगावर बैलगाडी जाते त्याला काकणुकी आलं विचार आणि त्या मावशीला अडून सांगू लागलं अरे मावशी हे मावशी हे मावशी हे मा बाजूला हो बाजूला असं म्हणतात मावशी बाजूला हो का परत अडकवण्याची होती परत अडकवलेली असल्यामुळे तिने काय म्हणाले हा तुझ्या बापाचा रस्ता बापाचा बाजूला होते बाजूला येऊ दे गाडी कशी ते बघते म्हणजे आता गाडी काय थांबते का असं म्हणलं गाडी आली आणि योगानं लेकराच्या अंगावरून गेली लेकरू आता माझ्याकडे बघू नका लेकरू बाई म्हणली बघ तुला कशी कोर्टात घालते कोर्टात गेली आणि कोर्टात गेल्यावर केस दाखल केली पण ही जी गाडीवाला चतुर होता चतुर काय की शेताची गाडी घरी सोडलं बैठा बांधलं नीटच वकील गाठलं वकिलाकडे गेला साहेब म्हणला काही न करता बाईला अर्जुन सांगितलं म्हणला हे मावशी तिकडे बघू इकडे बघ तुम्हाला पता गेला गाडीवाल्याला सांगायला हे मावशी बाजूला हो असं म्हणला पण योगानं मावशी म्हणली तुझ्या काही बापाचा रस्ता नाही येऊ दे गाडी म्हणली लेकराच्या अंगावर गेली लेकरू गेले आता यातून सुटका करण्यासाठी तुमच्याकडे पर्याय काय ते पर्याय मला सांगा असं म्हणल्यावर साहेब म्हणले मी पर्याय सांगतो पण मला 5,000 द्यावं लागते किती त्यानं म्हणला साहेब 5 देतो पण माझी केस जिंकल्यावर देतो साहेब म्हणले मान्य मग आता मी काय करू साहेब म्हणले काही करू नको सरकारी दवाखान्यात जा आणि येड्याचं सर्टिफिकेट घेऊन ये येड्याचं एवढं दाम कागद आणलं येड्याचं एवढं दाम कागद आणलं कोणाच्या हातात दिलं
वकिलाच्या हातात दिलं. वकिलाच्या हातात दिल्यावर साहेब म्हणलं मी आता निघू का? ए थांब, तसं करू नको, मी सांगतो तेवढं ऐक. म्हणजे सांगा सांगा म्हणल्यावर वकील सांगू लागले, हे बघ कोणी विचारू दे तुला, इथं उभारलेल्या पैकी कोणी विचारू दे, तू एकच करायचं, दुसरं काहीच करायचं नाही, एवढंच करायचं, एवढंच करायचं, दुसरं काही करायचं नाही. त्यानं म्हणलं असलं 2 टाइम करता म्हणला. कळलं की असलं किती टाइम करता म्हणला? 2 टाइम. साहेब म्हणले मला सर्टिफिकेटची गरज नाही, तुझं काम झालं. योगा योगा ना मावशी एका पिंजऱ्यात आणि गाडीवाला एका पिंजऱ्यात उभा केलं. कुठं? कोर्टात. कोर्टात केल्यावरच्या विरोधी वकिलानं त्या ग्रंथावर हात ठेवला आणि त्याला सांगितलं, बाबा जे काही सांगशील ते खरं सांगशील, खरं बोल. त्यानं म्हणला जो कुछ कहूंगा सच कहूंगा, सच के अलावा कुछ नहीं कहूंगा. योगा योगानं वकिलानं म्हणलं आता तू सांग, खरं खरं सांग की या बाईचं लेकरू तू गाडी खाली चेंडून मारलंस का? त्याला काय सांगितलेलं होतं? एवढंच करायचं, दुसरं करायचं नाही. कोणी विचारलं तेवढं. साहेब म्हणले कसल्याची गाठ पडली बाबा आज, काय करावं नेमकं? साहेब म्हणले जाऊ द्या, याच्या नादाला लागून मतलब नाही. मग ही केस न्यायाधीशाकडे गेली. न्यायाधीशाने म्हणले वेळेपणा करू नको, तुला सोडण्यात येईल, पण खरं सांग या बाईचं लेकरू गाडी खाली चेंडून मारलंस का? त्यानं तसंच केलं, एवढंच केलं. साहेब म्हणजे परिणाम झालाय का हो? त्याचं डोस कटाळ्या आपली वाटले, ज्या सोडून जाऊ द्या म्हणले, काही नाही याच्यामध्ये मतलब नाही, सोडून दिलं. सोडून दिल्याबरोबर मावशीला दम निघाव का? मावशी लगेच म्हणली साहेब साहेब काय बोलतोय साहेब? बोलतोय होय साहेब. कस काय? साहेब माझ्याच गावचा आहे साहेब. तुझ्याच गावचा? हो. बोलतोय का? बोलतोय साहेब. कसं बोलतोय? त्या दिवशी मी रस्त्यावर उभा राहते साहेब. कळलं का? इंग्रजा परत होता साहेब, मग इंग्रजा हातात ती होता साहेब, त्या रस्त्यावर उभा राहते साहेब. मग त्याला तिकडून गाडी घेऊन जाता साहेब. मग त्याला अजून सांगितलं साहेब मावशी बाजूला हो, बाजूला हो, लेकरू मरत मरत म्हणाल साहेब. बरं का? मग साहेब म्हणले मावशी तुझं लेकरू त्यानं मारून मी तूच मारण्यासाठी तू घरला करतो, आता तू ह्या भानगडीत पडून जा घरला. आता त्या मावशीला बी सोडलं आणि त्या गाडीवाल्याला बी सोडलं. गाडीवाला वकील बाहेर येत असताना गाडीवाला म्हणला साहेब सुटलो गड्या. साहेब म्हणले अजून सुटला नाहीस. म्हणला बरं आहे का ते जमलं का नाही? सांगितलं होतं. जाऊ द्या द्रष्टाची जाऊ द्या. सिद्धांतावर या, सिद्धांतावर या, सिद्धांतावर. एका वकिलाच्या सांगण्यावर दृढ विश्वास ठेवून त्या पद्धतीचं अनुकरण केलं तर आरोपी असताना सुद्धा निर्दोष मुक्त झाला. मग संतानं सांगितलेल्या नामावरती विश्वास ठेवून त्याचं जर जीवनामध्ये आम्ही नित्य अनुकरण केलं तर महाराज म्हणतात ते नाम या देहाचा पांग का फिरू शकणार नाही ना. महाराज म्हणतात अरे बाबा हे नाम इतकं सुलभ आहे, इतकं सुलभ आहे, इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे की इतकं सोपं असून सुद्धा किती गोड आहे, इतकं गोड आहे. पण ते नाम इतकं गोड आहे. महाराज म्हणतात किती गोड आहे? नाम गोड, नाम गोड, नाम
तुझी ओढ विषयाची मला सांगतात की ओढ तुझे ओढ. अरे बाबा तुम्हाला आतापर्यंत जन्माला यावं लागलं आणि म्हणावं लागलं कशाला? विषयाची संगती केली म्हणून. महाराज म्हणतात या विषयाची संगती जर तोडायची असेल तर त्याच्यासाठी एकमेव असं औषध आहे ते म्हणजे भगवंताचं नाम आहे. किती सोपं आहे. महाराज म्हणतात याला भांडवल लागत नाही, याला कुठल्याही प्रकारचं ऐश्वर्य लागत नाही, याला श्रीमंती लागत नाही, कुठेही बसा कसंही बसा कधीही या, इतकं सोपं नाम आहे. हे नाव इतकं सोपं आहे पण काय करतं हे नाम गोड आहे. या गोड नामाची गोडी तुम्हाला लागली की ह्या गोडीमुळे विषयाची ओढ तुटते आणि विषयाची ओढ तुटली हे काय होतं महाराज? काय होतं? प्रेम उत्पन्न होतं. ते प्रेम कसं उत्पन्न होतं महाराज अभंगाच्या तिथे अति सुंदर जीवन जगत असताना त्या बंगल्यातली राणी बाजूला काय करते घर शक्ती आहे महाराज. 3.5 लाखाचा हा देहरूपी बंगला आहे. याच्यामध्ये 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञान इंद्रिय, मन बुद्धी चित्त अहंकार, चतुर्थ अंतःकरण हे सर्व इंद्रिय याच्यामध्ये कार्यरत आहे. 72,000 तारे आहेत.
याच्यातला जर प्राण वायू नावाची नाडी जर बाजूला काढली तर या शरीराची किंमत शून्य आहे. सुंदर प्रकारचा स्वयंपाक केलाय त्याच्यात जर लवण जर बाजूला काढलं तर त्या स्वयंपाकाची किंमत शून्य आहे का नाही. साधन अनेक प्रकारचे षोडशोपचारे पूजा केली नाही का, कपाळाला भस्म लावलं, नाना प्रकारचा शृंगार केला, एवढं सगळं केलं, पण त्याच्यात जर प्रेम नसेल तर ती भक्ती सुद्धा कधी देऊ नाही. मला एक विषय सांगतो. सोनाराच्या मुलाचं लग्न होत आहे. कोणाच्या? सोनाराच्या. सरस दुकान होतं, मोठं दुकान होतं, मोठं हैदराबादला, आणि लग्न होतं लातूरला. 5, 25, 100 गाड्या निघाल्या. कुठून? हैदराबादहून. कुठं? लातूरला. पुरीचा बाप हातात आतरती त्या शेरची बाटली घेऊन, बाटली कशाला? एवढे मोठे फुलाचे गुच्छे घेऊन उभारताय. गाडी आली की वापरून बघायचं जावाई आलाय का म्हणून. जावाई दिसला गेलं की त्याला म्हणायचं घे पुढे घे, पुढे लावायची गाडी. अशा 100, 200, 500 गाड्या जमा झाल्या. दुकानात ते मुनिम आले आणि मुनिम खाली उतरले. मुनिमाला विचारलं नवरदेव कुठे आहे? मुनिम म्हणजे दुकानात आहे. कस काय? हानी सगळी इकडे दुकानात कोण आहे? कळलं का माझं म्हणणं? आता ती मुलीचा बाप का सेंट मारी का ह्याच्या हातात फुलं देईल का ह्यांना जेवाय घाली? गिराईक जास्त आहे म्हणून हैदराबादला पोरग दुकानात, नवरदेव दुकानात आणि मुलीने इथं लग्नात. जमल का? भक्ती सायामध्ये या ज्ञान संघामध्ये अनेक प्रकारची साधना केली, पण त्या साधनामध्ये जर ओलावा नसेल, प्रेम नसेल, तर महाराज म्हणतात की काय भक्ती कामाची आहे? नाही, ती घ्यायची असेल तुम्हाला, ते नाम घ्यायचं असेल तर प्रेमाने घ्या. प्रेमाने कशाने घ्या? प्रेमाने घ्या, ओलाव्याने घ्या, जिव्हाळ्याने घ्या. कशाने घ्या? निष्कामतेने घ्या, दृढतेने घ्या, शुद्धतेने घ्या. अशा पद्धतीने जर घेतलं तर काय होईल? मनमत्वाने देव प्रेमाचा भुके, प्रेम नसेल तर उपयोग नाही. असंच आहे का? प्रेम नसेल तर उपयोग नाही. मनमनपणे देव प्रेमाचा भुकेला जाऊ द्या. देव जर तुम्हाला तुमच्यासारखा करून घ्यायचा असेल तर त्याला प्रेम अंतःकरणाने भक्ती करावी लागते. त्याला दुसरं काही लागत नाही, काही लागत नाही, पण हे लागतं काय? भाव आणि प्रेम लागतं. ह्या दोन गोष्टी झाल्या की देव तुमचा वश होतो. वश नाही, तुमच्या पायात ते खडी मिळतो.
करीन सांगता राज त्याचे प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती दसोडी संगती प्रेमळा पण ते